नमस्कार. सर्व पलुसकर जनतेसमोर आम्ही आज 3 नगरसेवक पलूसच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आम्ही एकत्रित आलो आहे. विषय म्हणजे नुकत्याच सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पलूसवर अन्यायकारक वाढीव कर प्रणाली लादून फार मोठा अन्याय पलूसच्या जनतेवर केला आहे. मी तर असं म्हणेन की या सत्ताधाऱ्यांनी पलूसच्या जनतेवर दिवसाढवळ्या गाठलेला हा दरोडा आहे आणि या दरोड्याला उत्तर देण्यासाठी आम्ही पलूसच्या जनतेच्या बरोबर पहिल्यापासून आहोत आणि पुढेही राहू. बऱ्याच विभागात आरोग्य असू देत, नियमितीकरण असू देत, घर बांधकाम विभाग असू देत, ज्या ज्या विभागात जो भ्रष्टाचार चालू होता तो आम्ही त्या विषयावर पलूसच्या जनतेसमोर मांडत आलोय. आणि एवढे चालू असून सुद्धा ही गेंड्याची कातड्याची सत्ताधारी मंडळी पुन्हा वेगळा कर प्रणाली घेऊन आज जनतेच्या समोर आलेले आहे. गेल्या कोरोना काळापासून 19 पासून शेतकरी असू देत, व्यापारी असू देत, मजूर वर्ग असू देत, या सर्वांचं आर्थिक फार नुकसान झालेलं आहे आणि यात कुठलाही वर्ग हा पुढे त्याची उन्नती झालेली नाही. हे एवढं माहीत असून सुद्धा हे सत्ताधाऱ्यांनी हा अन्यायकारक कर प्रणाली पलूसच्या जनतेवर लादण्याचा एक डाव टाकलेला आहे. हा डाव आम्ही उधळण्यात लावण्यात आम्ही सुरुवात करत आहोत. येत्या 31 तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी 9 वाजता शिवतीर्थावर आपण सर्व पलूसकरांनी, मी शब्द हा मुद्दाम वापरतोय, सर्व पलूसकरांनी हा कुठल्या पक्षाचा, गटाचा, तटाचा हा मोर्चा नसेल. फक्त पलूसकरांच्यावर जो अन्याय झालाय त्याच्या विरुद्ध हा मोर्चा असेल. सकाळी 9 वाजता शुक्रवारी 31 तारखेला शिवतीर्थावरून आपण तिथून निघायचं आहे आणि आपल्या नगर परिषदेवर जाऊन हा मोर्चा धडकेल. तिथे आमची सर्व आपापल्या मान्यवरांची मनोगत होतील आणि त्या दिवशी सकाळी 11 वाजता पलूस नगर परिषदेची नगरसेवकांची मासिक मीटिंग असते. त्या मासिक मीटिंगमध्ये हा ठराव स्थगित करता येतो, कारण सत्ताधाऱ्यांची त्या ठिकाणी मेजॉरिटी आहे, 15 सदस्य त्यांचे आहेत. आज जनता पलूसकर बघतील की यांना पलूसच्या जनतेवर राहायचं आहे का स्वतःचे घर भरायचं आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण एक पलूसकर म्हणून एकत्र येऊया. आज एकत्र नाही आलो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही, कारण एकी हीच ताकद आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा फार मोठा दोष आहे. त्यामुळे या अन्यायकारक कर प्रणालीच्या विरोधात आपण एकत्र येऊया. आपले राजकीय जोडे पलूसच्या हद्दीच्या बाहेर ठेवून या मोर्चाला सगळ्यांनी साथ देऊया अशी मी नम्र विनंती पलूसकरांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार पलूसकरांनो, तुम्हाला माझं एक नम्र आव्हान आहे की पलूसच्या जनतेना नगर परिषदेने जो अन्यायकारक कर जो गोर गरीब जनतेवरती लादलेला आहे हे कधीही सहन न करण्यासारखा आहे. मी पूर्ण पलूसकरातल्या तरुण पिढींना व ज्येष्ठ नागरिकांना आव्हान करतो की जर आपण या कराला आत्ता विरोध केला नाही तर हे आयुष्यभर कधी सुद्धा कर माफ होणार नाही. त्यामुळे पूर्ण पलूसकरच्या जनतेला माझं एक आव्हान आहे की तुम्ही 31 तारखेला शुक्रवारी सर्वांनी सकाळी 9 वाजता शिवतीर्थावरती हजर राहून आपल्याला पलूस नगर परिषदेवरती मोर्चा काढायचा आहे. त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे माझे नम्र आव्हान आहे सगळ्यांना. नमस्कार, मी नगरसेवक धनाजी कुंभार. आज आपल्या पलूसच्या सर्व घरांच्या मध्ये वाढीव कर याची नोटीस सर्वांच्या घरात पोहोचलेली आहे. सदरची नोटीस सर्वांनी पाहिली तर हा कर अतिशय अन्यायकारक आहे. दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट प्रमाणे हे आकारलेला कर आहे, जो जुना लोकांना कमी येत होता आणि आता भरपूर प्रमाणात वाढलेला कर आहे. ही नोटीस सर्वांच्या घरी आली असेल. आता वेळ आहे, गप्प बसून चालणार नाही. वेळ आहे, आपल्याला हे अन्यायकारक कर रद्द केला पाहिजे. ह्याचं व्यवस्थित वर्गीकरण झालं पाहिजे आणि योग्य कर लोकांना आला पाहिजे.
अन्यायकारक कर हा कोणी सहन करणार नाही. आम्ही सर्वजण शुक्रवारी दिनांक 31 तारखेला शिवतीर्थावरती 9 वाजता जमत आहे. सर्व पडूसकरांना आव्हान आहे. मग निवासी असू दे, कमर्शियल असू दे, सर्वांना हा कराचा झळा पोचणार आहे त्या. कारण की हा जर करवाढीला आपण विरोध नाही केला तर ही करवाढ अटळ आहे आणि एकदा करवाढ झाली की ही परत कॅन्सल होत नाही. त्यासाठी आपण सर्वांनी, सर्व पडूसकरांनी, महिला भगिनींनी आणि सर्वांनी मिळून हा मोर्चा आपण धडक द्यायचा आहे आणि यशस्वी करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी पलूसच्या शिवतीर्थावरती जमायचं आहे. धन्यवाद.